नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रासह देशातील शिवजयंती उत्सवात साजरी केली जाते. मागील 2 वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे शिवजयंतीवर अनेक निर्बंध होते. मात्र यंदा राज्य सरकारने काहीसा दिलासा दिलाय. नवज्योत दौडमध्ये 200 तर जन्मोत्सव सोहळ्यासाठी 500 जणांना उपस्थित राहता येणार आहे. गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शिवजयंती साजरी करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. येत्या शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला. त्याला मंजुरी देण्यात आली आहे. सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी ट्विटच्या माध्यमातून सरकारवर हल्ला चढवलाय. शिवजयंती साजरी करण्यात ठाकरे सरकारच्या कोणत्या जाचक अटी आम्ही शिवभक्त ऐकणार नाही, अटी कसल्या टाकताय. हिंदूचा उत्सव आला की लगेच नियम. वा रे वा, करायचं ते करा. शिवजयंती उत्सव आम्ही धूमधडाक्यात साजरा करणार, असं राम कदम म्हणाले. शिवसेनेचे नेते सचिन अहिर आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सचिनजी, विरोधकांचं म्हणणं आहे की शिवजयंतीला कुठल्याही नियमांची पायमल्ली असता कामा नये. काय नेमकी भूमिका आहे? सरकारने काय निर्णय घेतलाय? खरं तर आपण सर्वांनीच सरकारचं स्वागत केलं पाहिजे की एक पाऊल पुढे जात असताना त्यांनी हा शिवजयंतीचा उत्सव अत्यंत साधेपणाने परंतु त्याच उत्साहाने आणि जोशमध्ये पण निर्माण करण्यासाठी 200 आणि 500 ची मर्यादा ठेवलेली आहे. आपण सर्वांनाच माहित असेल की कोविड अजून गेलेला नाहीये. महाराष्ट्रात आजची संख्या पण आपण 1600 ची. याचा अर्थ असा आहे की आपण त्याचा आनंद उत्सव साजरा करायचं हे मनातल्या मनात किंवा आपापल्या विभागामध्ये करायलाच पाहिजे. पण ज्यावेळी असे काही उत्सव असतात त्यावेळी शासनाचे काही नियम आणि अटी नेहमीच आपल्याला पाळलं पाहिजे. कारण त्यातून मोठी जर गर्दी झाली तर आपल्याला अजून महाभयंकर परिस्थितीला सामोरे जायला लागेल की काय. आता राम कदम यांनी हीच भूमिका गोकुलाष्टमीच्या वेळी पण मांडली होती. पण त्यांना हे एवढं समजत नाही की ह्याच्यावरती पण राजकारण करून लोक आता त्यांच्या वक्तव्याला आता कंटाळत गेलेले. कारण आपण पाहिलं असेल की डिसेंबर महिन्यामध्ये ख्रिश्चन समाजातला असेल त्यालाही आपण शिथिल करण्याची भूमिका घेतली नाही. मुस्लिम बांधवांची ईदचा विषय होता त्यावेळी पण तीच भूमिका होती. आणि म्हणून हिंदूंच्या सणवरतीच गदा आणायचं ही जी भूमिका जी ते बोलतात त्याला राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी पाहायला पाहिजे होतं. पण ते न पाहता त्यांना राजकारणच करायचंय. पण आता मला वाटतं लोकही त्यांच्या आता या सर्व विषयावरती कंटाळलेले आहेत. आणि गेल्या वेळी पण त्यांनी तसंच सांगितलं आम्ही गोकुलाष्टमीचा सण साजरा करणारच. किती लोकांनी त्यांना प्रतिसाद दिलं, किती लोक त्याच्यामध्ये राहिलेत. ते फक्त त्यांच्या एका मंडळापुरताच मर्यादित राहिले. याचा अर्थ असा आहे की समाज आणि विशेषतः ज्यावेळी माननीय मुख्यमंत्री काही गोष्टीचं आवाहन करतात लोक ऐकतायत. निवळ ऐकत नाही तर त्याचं पालन करतायत. आणि मला वाटते हे पालन यावेळी पण देखील ते करतील. धन्यवाद सचिनजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणावरून नवा वाद निर्माण झालाय. शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण शिवजयंतीपूर्वी होणार असल्याची माहिती पालकमंत्री सुभाष देसाईंनी दिली आहे. पण पुतळ्याचं लोकार्पण कधी आणि कुणाच्या हस्ते करायचं याबाबत शिवप्रेमींची काय इच्छा आहे, तसंच महानगरपालिकेचं काय नियोजन आहे यावर पालिका प्रशासन काहीही बोलायला तयार नसल्याचा आरोप करण्यात येतोय. दरम्यान संभाजी ब्रिगेडनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ऐकूयात त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही 19 फेब्रुवारीला तारखेनुसारच व्हावी अशा पद्धतीची अनेक वर्षापासूनची मराठा सेवा संघाची संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. कारण जगभर जर शिवजयंती व्हायची असेल तारखेनुसारच व्हावी लागेल. कारण जगभर तारीख असते. त्या संदर्भात आज शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे आणि संजय शिरसाट यांनी 19 फेब्रुवारीला तारखेनुसारच शिवजयंती व्हावी अशा पद्धतीची मागणी आम्ही मुख्यमंत्र्याकडे करणार आहोत अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे. दरम्यान शिवजयंतीच्या तारखेच्या वादावर तोडगा निघण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. दरवर्षी शिवजयंती तिथीनुसार आणि तारखेनुसार अशी 2दा साजरी होते. मात्र यापुढे 19 तारखेला शिवजयंती साजरी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं
आमदार अंबादास दानवेंनी म्हटलंय। त्यामुळे शिवसेनेची भूमिका बदलत असल्याचं स्पष्ट होत आहे, कारण शिवसेना दरवर्षी तिथीनुसार शिवजयंती साजरी करत असते, मात्र आता तारखेनुसार शिवजयंती साजरी होणार असल्याचं दिसतंय। शिवसेना एक नवीन याच्यानुसार तिथीनुसार सुद्धा शिवसेनेनं साजरी केली आणि आता तारखेनुसार सुद्धा साजरी केलेली आहे। परंतु एक जनतेचं मत तारखेनुसार शिवजयंती होण्याचं असल्यामुळे त्याच्याशीही आम्ही सहभागी आहोत आणि म्हणून येणाऱ्या काळात अशा पद्धतीने शिवजयंती एकाच दिवशी व्हावी ही सुद्धा भूमिका मान्य शिरसाट साहेबांनी मांडल्याप्रमाणे आम्ही सगळे मिळून सरकारकडे आणि मान्य मुख्यमंत्र्यांकडे निश्चित मांडू। मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार असल्याचं स्पष्ट दिसतंय, कारण मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती पुन्हा आक्रमक झालेत। संभाजीराजेंनी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले, मात्र आता मी उद्विग्न झालोय। मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका संभाजीराजेंनी मांडली आहे। माझी भूमिका हे या 5 मुद्द्यासाठी 5 ते 6 मुद्दे हे महाराष्ट्र शासनाने क्लिअर करायला पाहिजे। केंद्राची काय भूमिका आहे हे मी सुद्धा स्पष्ट बोललोय, त्यातनं सुद्धा पळवाट नाही आहे। तर राज्य सरकारने या 5 मुद्द्या जर ह्यांनी क्लिअर केले नाहीत, जे दिसते आतापर्यंत, म्हणून माझी भूमिका आता स्पष्ट मी ठरवलेली आहे की मी आमरण उपोषण 26 फेब्रुवारीला पासून सुरू करणार आहोत। ज्यावेळी आपलं आरक्षण रद्द झालं त्यावेळी सरकारला आम्ही सांगितलं होतं की तुम्ही रिव्ह्यू पिटिशन दाखल करा, पुनर्याचिका। त्यांनी बराच वेळ घेतला, पण ठीक आहे, त्यांनी ते आपली रिव्ह्यू पिटिशन दाखल केली। आत्ताचं त्याचं स्टेटस काय आम्हाला माहीत नाही। त्यामध्ये भोसले समिती त्यांनी स्थापन केली। भोसले समितीने सुद्धा 12 मुद्दे दिलेत जे गायकवाड आयोगाच्या ह्याच्यात अहवालाच्या नाही आहेत, ते सुद्धा त्यांनी त्याच्या शिफारस केलेली नाही आहे। ते त्यांनी केलं काही नाही, ते उपसमितीच्या अध्यक्षांनी आम्हाला सांगावं, ते कानावरलं नाही। शिवेंद्रराजे आणि उदयनराजेंमधलं वैर आपल्या सगळ्यांना माहिती आहे। कधी दोघांकडून एकमेकांवर टीका केली जाते, कधी एकमेकांबद्दल प्रेमही दर्शवलं जातं। साताऱ्यात व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी राजेंनी एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त केलं आणि मग चर्चा सुरू झाली आय लव्ह यूची। त्यांचा माझ्याकडे नंबर नाही, ते मला नेहमी ते ड्रायव्हरच्या फोनवरनं फोन करतात त्यांच्या। नाही, माझ्याकडे त्यांच्या ड्रायव्हरचा पण नंबर नाही ड्रायव्हरचा पण नंबर माझ्याकडे त्यांचा सेव। मला त्यांच्या ड्रायव्हरला आय लव्ह यू पाठवायला लागेल, मग तो कळवायला असेल। नाही ना, मी ड्रायव्हरचं म्हटलं। नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राज्यभरात वेगवेगळी समीकरणं पाहायला मिळाली। भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या होमग्राऊंडमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। सिंधुदुर्गात 4 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपला महाविकास आघाडीनं दणका दिलाय, तर गडचिरोलीत शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळालंय। यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेनं 2 नगरपंचायतीत चक्क भाजपसोबत युती केली आहे। राज्यातील नगरपंचायत नगराध्यक्षांच्या निवडणुकीनंतरची ही परिस्थिती। सिंधुदुर्गातल्या कुडाळ, गडचिरोली आणि यवतमाळमधली ही दृश्य राजकीय पक्षांसाठी नगरपंचायतीची सत्ता किती प्रतिष्ठेची आहे हे सांगायला पुरेशी आहेत। नगराध्यक्ष निवडीच्या वेळेला कुडाळमध्ये झालेला हा राडा आमदार वैभव नाईकांसह शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली आणि धक्काबुक्की सुद्धा। याला कारणही तसंच घडलं, कारण नारायण राणे यांच्यासह आमदार नितेश राणे यांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी शिवसेनेनं महाविकास आघाडीची मोठ बांधली आणि अवघे 2 नगरसेवक असलेल्या काँग्रेसला नगराध्यक्षपद बहाल केलं। कुडाळच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या आफरीन करोल यांची निवड झाली आहे। करोल यांना 9 मतं मिळाली, तर भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांना 8 मतं। उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे मंदार शिरसाट विजयी झाले आहेत।
तिकडे कुडाळमध्ये 17 पैकी 8 जागांवर भाजप, 7 जागांवर शिवसेना आणि केवळ 2 जागांवर काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते. सत्तेपासून केवळ 1 पाऊल दूर असलेल्या भाजपला शिवसेनेनं 2 पावलं मागे हटत काँग्रेसच्या मदतीनं धूळ चारली. कुडाळवासियांनी ज्या विश्वासाने त्यांना निवडून दिले त्या विश्वासाला ते पात्र झालेत आणि त्यांनी हे कुठलेही आमिष ढुकाळून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान केलं आणि महाविकास आघाडीच्या काँग्रेस आणि शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष या निवडणुकीला जिंकून आले. परंतु आपण बघितलं असाल की निवडणुकीत हे फुटत नाहीत म्हणून त्यांना कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होते. नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्नही करत होते आणि त्याला मात्र आम्ही विरोध केला. या पुढच्या काळामध्ये सुद्धा जर कोण दादागिरी असेल तर त्याला आम्ही विरोध करू आणि तसं उत्तर देण्याचा आमचा रोख राहील. आम्ही एकनी मागे होऊ तर आम्ही प्रयत्न करून बघूया सत्ता बसते काय, कारण का तेव्हाचं जे वातावरण होतं त्यांना शिवसेनेबरोबर जायचं नव्हतं. जे कोण नगरसेवक निवडून आले ते स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आले, पक्षवक्ष त्यांनी बघितलं नाही. प्रयत्न केला आणि आज पण जे काय नगराध्यक्ष बसले हे काँग्रेसचे बसले, लक्षात ठेवा. शिवसेनेचा भगवा झेंडा नाही लागला, काँग्रेसचा झेंडा लागला. म्हणून शिवसेनेने जास्त उड्या मारू नये, त्यांचा नगराध्यक्ष बसलाच नाही. तिकडे गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा नगरपंचायतीत शिवसेनेनं सत्ता काबीज केली. नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या अनिता बोरकर यांची निवड झाली आहे. यातही भाजपच्या नगरसेविकेची बंडखोरी लक्षवेधी ठरली. भाजपच्या जयश्री रासकर यांनी बंडखोरी करत शिवसेना काँग्रेस युतीला मतदान केलं. त्यामुळे निवडणुकीच्या पूर्वी शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यात पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना रोखलं आणि तणावाच्या वातावरणात निवडणूक कशीबशी पार पडली. आम्ही महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरं गेलो होतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे निवडणूक आम्ही लढवली आणि शिवसेनेला भरघोस असं यश या ठिकाणी मिळालं. शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री महोदयांवर तिथल्या जनतेने, तिथल्या मतदारांनी आणि तिथल्या नगरसेवकांनी विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेला साथ दिलेली आहे. यवतमाळमध्ये सुद्धा नगरपंचायत निवडणुकीत चांगलंच राजकारण पाहायला मिळालं. राज्यात महाविकास आघाडी असताना यवतमाळ जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीत बिघाडी झाली. महागाव आणि मारेगावमध्ये शिवसेना आणि भाजपची युती झाली आणि जिल्ह्यातल्या 6 पैकी 4 नगरपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा फडकला. यानंतर शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चांगलेच आरोप प्रत्यारोप रंगलेत. गट होता तो शिवसेनेसोबत घेऊन आपण तिथे सुद्धा नगराध्यक्ष केलेला आहे. स्थानिक राळेगाव मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर आपण जर म्हणसाल की महाविकास आघाडीला कुठे ते हरताळ फासला, असं नाही. महाविकास आघाडीला आम्ही इमानदारच राहिलो. इथं स्थानिक पातळीवर राळेगाव मतदारसंघात स्थानिक नेते आमच्यासोबत होते, आम्ही त्यांना साथ दिली आणि तिथे 2 ठिकाणी काँग्रेस विजयी झालेली आहे नगराध्यक्षपदी आणि बाभुळगावमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकला. एकंदरीतच नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा राजकीय पक्षांचे डावपेच पाहायला मिळाले. सत्तेसाठी अनेक ठिकाणी शत्रूशीही हातमिळवणी झाली तर काही ठिकाणी मित्र पक्षच एकमेकांच्या समोर उभे ठाकले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला 20 फेब्रुवारीला 7 वर्ष पूर्ण होत आहेत. या कालावधीत पानसरेंच्या दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सातत्यानं केली जाते. पण दुसरीकडे गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपींना दोषमुक्त करण्याची मागणी कोर्टाकडे करण्यात आली. या प्रकरणी 18 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. समीर गायकवाड, डॉक्टर वीरेंद्र तावडे आणि सचिन अंदुरे यांना दोषमुक्त करण्याच्या मागणीचा अर्ज त्यांच्या वकिलांनी कोर्टात केला. तपास यंत्रणांना कोणतेही सबळ पुरावे आढळले नसल्याचा मुद्दा पुढे करत अर्ज करण्यात आला. त्यामुळे आता 18 फेब्रुवारीच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तपासामध्ये दीर्घाई झाली हे खरंच आहे. तपासात दीर्घाई झाली म्हणून इतक्यापर्यंत घोळ झाला आणि मग कर्नाटकानं पकडायचं आणि मग आम्ही जाऊन पकडायचं, हे जे प्रकार झाला याची कारणं काय असू शकतात? तपासांच्या मध्ये आडकाठी घेत कोणतरी होतं आणि त्याला लोक हे बळी पडत होते, हे स्पष्ट दिसते. तपास निपक्ष व्हायला पाहिजे. तिकडे कर्नाटक हायकोर्टामध्ये हिजाब प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीत घटनेच्या कलम 25चं पालन केलं जात नसल्याचा मुद्दा वकिलांनी मांडला. हिजाब हा धार्मिक अधिकार असल्याचा मुद्दा मांडला गेला.
चीफ जस्टिस आणि वकिलांनी त्यांच्या मुद्द्याच्या समर्थनार्थ बाजू मांडली. इस्लामी देशातल्या कायद्यांपेक्षा आपल्या देशातील कायदे व्यापक असल्याचं यावेळी वकिलांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आज ते उतरले आणि पंजाबमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. रिमोट कंट्रोल चालला नाही, त्यामुळे पंजाबच्या मुख्यमंत्री पदावरून अमरिंदर सिंग यांना हटवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. 2014 साली काँग्रेसच्या युवराजाला पंजाबमध्ये एका ठिकाणी जाण्यासाठी आपल्या हेलिकॉप्टरला थांबवण्यात आल्याचा दावा मोदींनी केला. यावेळी बोलताना त्यांनी अकाली दलावरही जोरदार निशाणा साधला. आजादी के बाद इतने दशकों में पंजाब के पास कम ही विकल्प रहे. हम जब अकाली दल के साथ थे और आज अकाली दल का एक दूसरा रूप ढींडसा साहब के नेतृत्व में हमारे साथ आज भी है. हम जब अकाली दल के साथ थे तो उन्हें बड़ा भाई मानकर हमेशा हमने अपनी छोटी भूमिका को स्वीकार किया था. दिल में सिर्फ एक ही बात थी, जिस बात में पंजाब का भला होगा वही करेंगे. एक समय ऐसा था, अकाली दल के पास पूर्ण बहुमत नहीं था. भाजपा के लोगों के समर्थन के बिना अकाली की सरकार नहीं चल सकती थी. और उस स्थिति में कुदरती न्याय तो ये कहता था कि डिप्टी सीएम बीजेपी का बनना चाहिए था. मेरा साथी मनोरंजन कालिया डिप्टी सीएम बनने के हकदार थे, लेकिन उस समय भी हमारे साथ अन्याय हुआ. मुंबई शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा आज 1747 अंकांनी घसरून 56,405 अंकांवर आला. निफ्टीतही 531 अंकांची घसरण होऊन दिवस अखेर 16,842 अंकावर स्थिरावला. यावर्षी पहिल्यांदाच निफ्टी 500 अंकांनी घसरला. आजच्या दिवशी जवळपास सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये घसरण झाली. युक्रेनच्या मुद्द्यावरून रशिया आणि युरोपियन देशांमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्याचा परिणाम मुंबई शेअर बाजारावर झाला. देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या IPOसाठी सेबीनं दरवाजे खुले केलेत. त्यामुळे LICच्या आजवरच्या सर्व विक्रमांना मोडीत काढणाऱ्या बहुप्रतीक्षित IPOसाठीचा मसुदा प्रस्ताव सेबीकडे दाखल झालाय. सार्वजनिक क्षेत्रातील या सर्वात मोठ्या विमा कंपनीतील 5% हिस्सा सरकारकडून विकला जाणार असल्याचं सेबीकडे दाखल मसुद्यात प्रस्तावावरून स्पष्ट झालंय. सरकारकडून विकले जाणारे ₹10 दर्शनी मूल्याचे 31,60,00,000 समभाग अधिमूल्यासह विक्रीला खुले होतील. त्यामुळे या विक्रीतून उभा राहणारा संपूर्ण निधी सरकारी तिजोरीत जमा होईल. देशात महागाई दिवसेंदिवस वाढतेय. किरकोळ महागाईचा दर 6.1% पोहोचलाय. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी विभागानं ही आकडेवारी सादर केली आहे. डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर हा 5.66% होता. देशात महागाईच्या दरात वाढ होत असल्यानं सर्वसामान्य महागाईच्या ओझ्याखाली अधिकाधिक भरडला जातोय. यानंतर बघूयात मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी. मुंबईकरांसाठी एकाच कार्डवर बेस्ट, रेल्वे आणि मेट्रोचा प्रवास करता येणार आहे. बेस्ट उपक्रमाकडून फेब्रुवारी अखेर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सुलभ प्रवासासाठी बेस्ट उपक्रमाकडून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देशभरात ज्या बस, मेट्रो आणि अन्य परिवहन सेवांमध्ये सामायिक कार्डची सुविधा आहे, तिथं बेस्टच्या कार्डचा वापर करता येईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे आणि रोख रकमेचा व्यवहार सुद्धा टाळता येणार आहे. यानंतर एक अतिशय धक्कादायक बातमी. काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच म्हणावं लागेल ही बातमी बघितल्यावर, कारण त्याचं प्रत्यंतर या बातमीवरून येतंय. बाईकस्वाराचा जीव अगदी बालंबाल वाचवलाय. रेल्वेचं फाटक बंद असताना सुद्धा या बाईकस्वारानं फाटकाच्या खालून बाईक दामटवण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रॅकपर्यंत पोहोचेपर्यंत
रेल्वे फार जवळ आली. त्यानंतर बाईकस्वारानं प्रसंगावधान राखत बाईक थांबवली आणि तो मागे फिरला. मात्र त्या बाईकला रेल्वेची धडक बसली. त्यानंतर बाईकच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या. बाईकच्या उडालेल्या मोठ्या भागाचा फटका बाईकस्वाराला बसला. अक्षरशः बाईकस्वार मृत्यूच्या दाढेतून परतला असंच म्हणावं लागेल. केंद्र सरकारनं चीनला मोठा दणका दिलाय. भारतानं 54 चीनी ॲपवर बंदी घातली आहे. यात स्ट्रीट सेल्फी, HD, ब्युटी कॅमेरा, अपलॉक, ड्युअल स्पेस लाईटवर बंदी घालण्यात आली आहे. भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय. नव्या बंदी घातलेल्या ॲपच्या यादीत आधी बंदी घालण्यात आलेल्या ॲप्सचा समावेश आहे. नव्या बंदी घालण्यात आलेल्या यादीत सर्वाधिक क्लोन करण्यात आलेली ॲप्स आहेत. यात 2020 पासून बंदी घालण्यात आलेली ॲप्स आहेत. तसंच 50 आणखी ॲप्सवर बंदी घालण्यात आली असून एकूण बंदी घातलेल्या ॲपची संख्या 320 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.